नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी. पावसासंबंधी पंजाबराव डक यांनी केलेला मोठा अंदाज. तर शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी जे पाण्याची वाट आणि पावसाची वाट बघत होतात, त्याने मान्सूनचे आगमन हे केव्हा होणार आणि संपूर्ण महाराष्ट्र मान्सून केव्हा आपल्या वेळाख्यात घेणार, या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, पंजाबराव डक यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की आता कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळेस हा मान्सून पोहोचणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, काय संपूर्ण माहिती आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण आपला व्हिडिओ सुरुवात करूया. तर आपण जर बघितलं तर जून महिना संपत आलेला आहे. अजून देखील महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही. आजपर्यंत जर आपण बघितलं तर 15 दिवसापूर्वीच मान्सून दाखल झालेला होता. परंतु महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतरही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. मात्र त्यातच अचानक मान्सूनच्या जी वाटचाल होती तिला आता ब्रेक लागलेला होता. मात्र त्यानंतर अचानक ज्या मान्सूनला ब्रेक लागला होता, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला तर अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पडलेला नाही. अशातच जर बघितलं आपण तर शेतकरी डोळे पावसाकडे वाटेकडे लागलेला आहे. मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागाने IMD घेतलेल्या आणि अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. बघू शकता तुम्ही, 20 तारखेपासून म्हणजे 20 जूनपासून राज्यात आता पावसाचे जे मान्सून आहे तो सक्रिय होण्याचा अंदाज आहे. 20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ जे सर्व शेतकऱ्यांच्या मनात असलेले पंजाबराव डक हे काय म्हणतात, आता आपण त्यांनी सुद्धा एक नवीन अंदाज सांगितलेला आहे. तो काय, तर आता आपण तो समजून घेऊया. पंजाबराव डक यांनी देखील अंदाज वर्तवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी भागामध्ये हजेरी लावेल असे त्यांनी सांगितलेले आहे. पावसाला साधारणपणे विदर्भातून सुरुवात होईल. जर आपण बघितलं तर सुरुवात ही विदर्भातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तो मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. बघू शकता त्यांनी सांगितलेले की आता सुरुवात ही होणार आहे आणि सुरुवात ही पहिले विदर्भापासून, नंतर मराठवाडा आणि नंतर जर बघितलं आपण तर उत्तर महाराष्ट्र. 21 जून ते 30 जून दरम्यान 8 दिवसात राज्यात जोरदार पाऊस होईल असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही असे सुद्धा पंजाबराव डक यांनी दिलेले आहे. तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक सल्ला सुद्धा दिलेला आहे. तर तो काय सल्ला आहे आता आपण तो सविस्तर समजून घेऊया. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पंजाबराव डक साहेब यांनी असे सांगितलेले आहे की शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जेणेकरून त्यांचं म्हणणं असं आहे की आधी शेतातील ओले तपासावा. जर ओल चांगली असेल किंवा चांगली नसेल, जर चांगली नसेल तर पेरणी करू नये असे सुद्धा पंजाबराव डक यांनी सांगितलेले आहे. जर त्यांनी असं म्हटलं आहे की जमिनीत 1 किंवा 2 बोट एवढीच ओल असेल तर पेरणीची घाई करू नका. मात्र एका इतीच्या पुढे ओल असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नाही. जर आपण जमिनीमध्ये बघितलं तर 1 बोट किंवा 2 बोट एवढीच ओल असेल तर आपण यामध्ये पेरणी करू नका असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे. परंतु एका हिताच्या जर आपण बघितलं तर त्याच्यापेक्षा जर खाली असेल तर तुम्ही पेरणी करू शकता असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. पुढील 8 दिवसात बघू शकता तुम्ही, पुढील 8 दिवसात राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडणार नाही. राज्यात परतीचा पाऊससुद्धा जोरदार असणार आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. पंजाबराव डक यांच्या मते आता 21 ते 30 जूनच्या मध्ये राज्यामध्ये भाग बदलत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पडणार आहे. तर शेतकरी बांधवांनो,